नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. कारण की बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणींच्या या ठिकाणी कमेंट आले होते, की सर आमची ई-के-वाय-सी झालेली आहे, तरी पण आम्हाला हप्ता भेटला नाहीये. तर आम्ही काय करायचं आहे? तर आजच्या व्हिडिओत तुम्हाला ते सांगणार आहे. जर तुमची ई-के-वाय-सी झाली असेल आणि तुम्हाला अजून सुद्धा हप्ता भेटला नसेल किंवा तुमचा हप्ता बंद झालेला असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे आणि कोणता फॉर्म भरायचा आहे? आता ह्यामध्ये पहा, बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत ते गोरगरीब कष्टकरू आहेत. आता खरोखर ज्या गोरगरीब आहेत, कष्टकरू आहेत, ज्यांच्या नावावरती चारचाकी वाहन नाहीये किंवा त्यांच्या नावावरती कुठल्याही प्रकारचे त्यांचं वार्षिक कुटुंब जे वार्षिक उत्पन्न आहे, ज्यांचं काय वार्षिक उत्पन्न जे आहे 2.5 लाखापेक्षा जास्त नाहीये आणि त्यानंतर त्यांच्या घरात कुणीही सरकारी नोकरीला नाहीये, अशा लाभार्थ्यांचा आहे ती हप्ता पुन्हा सुरू होणार आहे. यामुळं तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे, की कोणत्या लाभार्थ्यांचा हप्ता सुरू होणार आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तुमचा हप्ता सुरू करण्यासाठी. कारण की बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून कमेंट येत आहेत, की सर आम्ही के-वाय-सी करून सुद्धा आमचा हप्ता का भेटत नाहीये? आणि त्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत ते गोरगरीब आणि कष्टकरू आहेत. तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीला सांगणार आहे, जर तुमचा खरोखर हप्ता बंद झाला असेल आणि तुम्ही खरोखर जर पात्र असाल, तर तुम्हाला 100% हप्ता भेटणार आहे. त्यासाठी काय करायचं तुम्ही घरी बसून तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्म तुम्ही भरला, की तुम्हाला जे आहे ते हप्ता सुरू होणार आहे. तर या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. कारण की आपले लाडक्या बहिणीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. आता बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणीचे हप्ते बंद झालेले होते आणि त्यामध्ये मी एक आयडिया सांगितली होती, एक फॉर्म भरण्यासाठी सांगितला होता. तो फॉर्म भरून तुम्हाला बऱ्याच लाडक्या बहिणीला सांगितलं होतं, परंतु काही लाडक्या बहिणींनी भरलेलं नाहीत आणि ज्या लाडक्या बहिणींनी भरलेत आणि ज्या लाडक्या बहिणी खरोखर पात्र आहेत, त्या लाडक्या बहिणीचा तो फॉर्म अप्रूव्ह झाला आहे आणि त्यांना हप्ते पण सुरू झालेले आहेत. परंतु तुम्ही अजून आपला फॉर्म भरला नसेल, तो फॉर्म कसा भरायचा तुम्हाला अनेकदा सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला अनेकदा तो फॉर्म तुम्ही भरू शकतात आणि तुमचा बंद झालेला हप्ता तुमचा पुन्हा एकदा सुरू करू शकतात. परंतु तुम्ही त्यामध्ये खरोखर पात्र असायला पाहिजेत. तुम्ही पात्र खरोखर आहेत की नाही हे कसं चेक करायचं तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा हे सांगतो. चला मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात. मित्रांनो, या ठिकाणी पहा, अगदी तुम्हाला काही मिनिटांमध्ये सांगतो की तुम्ही पात्रता कसं तपासायची, तुम्ही पात्र आहेत की नाही हे कसं बघायचं. अगदी 2 मिनिटात हा व्हिडिओ बघा. तुमच्या संपूर्ण लक्षात येणार आहे की तुम्ही पात्र आहेत की नाही. या ठिकाणी पहा, पहिलं ऑप्शन दिसतं या ठिकाणी तुम्ही पात्रते आहेत की नाही तपासणीसाठी. पहिलं ऑप्शन आहे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे आणि बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत ते महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असून सुद्धा अपात्र झालेले आहेत. बऱ्याच साऱ्या त्यामध्ये कमेंट करत आहेत, की आम्ही ह्या जिल्ह्यातले आहेत, त्या जिल्ह्यातले आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सांगायचे आहे, की बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणी ज्या कमेंट करत आहेत, अपात्र झाल्या आहेत, त्या भरपूर लाडक्या बहिणी आपल्या महाराष्ट्र राज्यातील आहेत. 2 नंबर ऑप्शन पहा. 2 नंबर ऑप्शन असा आहे, की आपल्या राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या ठिकाणी पात्र असणार आहे. हे लक्षात ठेवा. ही लाईन तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. कारण की तुमच्या कुटुंबामध्ये किती महिला लाभ घेत आहेत, तुमच्या एका रेशन कार्डमध्ये किती महिलांचं नाव आहेत आणि त्यापैकी किती महिला लाभ घेत आहेत हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी हे समजून येणार आहे. तर या ठिकाणी पहा, पहिलं काय सांगितलेलं आहे, की राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. जर तुमच्या कुटुंबामध्ये एक अविवाहित असेल आणि एक विवाहित असेल, अशा 2 महिला ज्या आहेत त्या ठिकाणी लाभ घेऊ शकतात. त्यानंतर पहा 2 नंबर ऑप्शन. आपलं 3 नंबर ऑप्शन बघूयात. 3 नंबर ऑप्शन आहे, किमान वयाची वर्ष 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत ह्या योजनेचा लाभ तुम्हाला भेटतोय. तर या ठिकाणी ते पण पाहू शकता. तुम्हाला तुमचं वय जे आहे ते 21 वर्षे पूर्ण असणं गरजेचं आहे किंवा तुमचं 65 पेक्षा कमी असणं गरजेचं आहे, तर तुम्हाला ह्याचा लाभ भेटणार आहे. जर तुमचं वय 65 वर्षापेक्षा जर जास्त झालं असेल, तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ भेटणार नाही. हे तुमच्या लक्षात आलं. त्यानंतर चौथा पॉईंट पहा. महत्त्वपूर्ण हे पॉईंट आहेत. महत्त्वपूर्ण हे पॉईंट तुम्हाला बघणं गरजेचं आहे, तर तुम्हाला हे लाभ भेटणार आहेत. तुम्हाला पुढे सांगणार आहे की फॉर्म कसा भरायचा आहे, काय हे संपूर्ण तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ संपूर्ण पहा. पुढे स्किप नका करू, कारण की तुम्हाला लाभ कसा भेटणार आहे आणि तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला लाभ कसा भेटणार आहे संपूर्ण लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे. कारण की बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणीचे हप्ते या ठिकाणी बंद झालेले, पुन्हा सुरू झालेले, त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरून दिला होता. तुम्हाला पण ऑनलाईन फॉर्म भरून द्यायचा आहे. परंतु हा तुमची पात्रता तपासायची, ते कशी तपासायची ते या ठिकाणी पहा. तर आपण जे आहे ते चौथा पॉईंट बघूयात. तर लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर पहा 5वा पॉईंट आणि शेवटचा पॉईंट म्हणजे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. हे 5 पॉईंट तुमच्या लक्षात आले, की तुम्हाला संपूर्ण लाडक्या बहिणीची पात्रतेचे निकष समजून आले समजायचं आहे. त्यानंतर पहा अपात्रतेचे निकष आपण थोडक्यात बघूयात. तर या ठिकाणी पहा, आपण अपात्रता यावरती क्लिक करूयात आणि अपात्रतेचे निकष काय आहेत आपण थोडक्यात बघण्याचा नक्की प्रयत्न करूयात. तर हे पण तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अपात्रता कशा प्रकारे असते. जर तुमचं नाव कमी झालं असेल,
तर यापैकी तुम्ही कुठल्या एका रिझनमध्ये एका कारणामध्ये बसत असाल तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो, हे लक्षात घ्या. तुमचा लाभ जर बंद खरोखर झाला असेल तर संपूर्ण हा व्हिडिओ बघत चला, म्हणजे तुमचा हा लाभ कशामुळे बंद झालाय हे तुमच्या 100% लक्षात येऊन जाईल. तर या ठिकाणी अगदी काही मिनिटांमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा रुपयापेक्षा जास्त आहे, या ठिकाणी पहा, ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे, अशा लाभार्थी आहेत ते या ठिकाणी अपात्र असतात. त्यानंतर पहा 2 नंबर पॉईंट पहा, की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत ते अपात्र असू शकतात. 3 नंबर पॉईंट पहा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित व कर्मचारी, कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा तथापि 2.5 लाख रुपयापेक्षा पर्यंत उत्पन्न असलेल्या बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेल्या कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील, हे लक्षात घ्या. त्यानंतर पहा 4था पॉईंट आहे, की सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत जर जे इतर तर या ठिकाणी पहा. त्यानंतर 4 नंबर पॉईंट पहा, सदर महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 रुपयापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर ह्या योजनेतून त्यांना लाभ भेटणार नाही, या योजनेमध्ये त्या अपात्र होऊ शकतात. त्यानंतर 5वा पॉईंट पाहू शकतात, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार असतील त्यांच्या कुटुंबातील महिलांना लाभ भेटणार नाहीये. त्यानंतर पाहू शकतात नंबर 6 पहा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक असतील त्यांना पण या ठिकाणी त्यांच्या लाडक्या बहिणीला लाभ भेटणार नाहीये. 7 नंबर पॉईंट पाहू शकतात, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, त्यामध्ये ट्रॅक्टर वगळून आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नावावर नोंदणीकृत आहे, अशा लाभार्थ्यांना पण लाभ भेटणार नाही. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नावावर नोंदणीकृत असेल तर त्यांना लाभ भेटणार नाही. जर त्यांच्याकडे ट्रॅक्टर असेल तर त्यांना लाभ भेटू शकतो. फक्त ट्रॅक्टर असेल तर, तुम्ही दुसरे कुठलं सांगाल तर ते भेटणार नाहीये. तर या ठिकाणी अशा प्रकारे हे 7 पॉईंट होते. तर तुम्हाला ह्या 7 पॉईंटपैकी तुमच्यामध्ये कुठलं आहे का नक्कीच तपासा, कारण की जर तुमच्या यापैकी कुठलं कारण असेल तर तुम्ही अपात्र होऊ शकतात. तुम्हाला ह्या दोन्ही पॉईंट सांगितलेले आहेत, की पात्रता काय आणि अपात्रता काय आहे. मग थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. आता हे तुम्ही बघितलेलं आहे. जर तुम्ही खरोखर पात्र असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी पहा, लॉग इन अर्जदार लॉग इन यावरती क्लिक करायचे. तुमचा जर हप्ता बंद झाला असेल, तुम्हाला पुन्हा सुरू करायचा असेल तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ते मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आणि हा कॅप्चा भरून तुम्हाला साइन इन करून घ्यायचा आहे. तर बऱ्याच साऱ्या जास्तीत जास्त ज्या लाडक्या बहिणीचे प्रश्न आहेत, तर सर या ठिकाणी मोबाईल नंबर आणि पासवर्ड कोणता टाकायचा हे लक्षात नाही आहे, किंवा मोबाईल नंबर आमचा माहिती पण आम्हाला पासवर्ड माहीत नाही आहे, अशा बऱ्याच लाडक्या बहिणीचे भरपूर प्रश्न आहेत. तर मोबाईल नंबर आणि पासवर्ड कसा टाकायचा आहे किंवा कोणता टाकायचा हे जर तुम्हाला माहीत नसेल, तुम्ही या ठिकाणी नवीन अकाउंट क्रिएट करू शकतात. या ठिकाणी पहा, क्रिएट अकाउंट यावरती क्लिक करायचं. क्रिएट अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर शकता तुम्हाला फुल नाव टाकायचं तुमचं. लाडक्या बहिणीचं या ठिकाणी आधार कार्डावर जे नाव असेल ते इंग्लिशमध्ये तुम्ही फुल नाव टाका. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे. आता हे मोबाईल नंबर आणि हे पासवर्ड तुमच्या लक्षात ठेवा, कारण की आपल्याला त्या ठिकाणी मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकावा लागतो. तुम्हाला 2 वेळा पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर पहा, तुमचा जिल्हा निवडायचा. आपल्या महाराष्ट्र राज्यातील जेही तुमचा जिल्हा असेल तुम्ही त्या ठिकाणी जिल्हा निवडू शकतात. तर आपल्याला एक जिल्हा निवडायचा, तुमचा जो जिल्हा असेल तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. त्यानंतर तुमचा जो तालुका आहे तो तालुका निवडा, आणि तुम्हाला या ठिकाणी तालुका निवडल्यानंतर तुमचं या ठिकाणी व्हिलेज म्हणजे तुमचं गाव जे आहे त्या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर पहा, गाव निवडल्यानंतर सिलेक्ट म्युन्सिपल कॉर्पोरेशन यावरती निवडायचं आहे, आणि त्यानंतर या ठिकाणी टिक करायचे. टिक केल्यानंतर पहा, खाली तुम्हाला एक कॅप्चा भरायचा आहे. हा कॅप्चा भरायचा आणि साइन अप करायचा आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला साइन अप केल्यानंतर तुमचा जे आहे तुमचा अकाउंट तुमचं तयार होणार आहे. तर माझं जे आहे ते ऑलरेडी तयार आहे, त्यामुळे मला डायरेक्ट लॉग इनवरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी तुम्हाला तुमचं अकाउंट तयार झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईल नंबर जो दिला ते टाकायचा आहे. पासवर्ड तुम्ही जो त्या ठिकाणी तयार केला तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. आता मोबाईल नंबर पासवर्ड टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला हा कॅप्चा जो आहे त्या ठिकाणी टाकायचा आहे. कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जो फॉर्म येईल तो फॉर्म ओपन करून भरायचा आहे. तर अशा प्रकारे पहा, लाडक्या बहिणीचे भरपूर जणांचे या ठिकाणी प्रश्न होते, की लॉग इन करण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे. परंतु लॉग इन येण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. जर तुमच्या लक्षामध्ये मोबाईल नंबर असेल आणि पासवर्ड लक्षात नसेल, तुम्ही या ठिकाणी पासवर्डसुद्धा या ठिकाणी रिसेट करू शकतात. या ठिकाणी पहा, फॉरगेट पासवर्ड तुम्हाला झूम करून दाखवतो. या ठिकाणी पाहू शकतात, फॉरगेट पासवर्ड या ठिकाणी पाहू शकतात. या ठिकाणी 2 नंबर ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून तुम्ही पासवर्ड पण चेंज करू शकता. त्यामुळे लाडक्या बहिणीचे जे प्रश्न होते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर जणांना समजावून सांगितलेले आहेत. आणि तुम्हाला या ठिकाणी पहा, आणखीन तुमच्या मनामध्ये आणखीन काय प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. परंतु कमेंट करण्यापूर्वी आपल्या चॅनलला
सबस्क्राईब करून ठेवा, कारण की ज्या लाडक्या बहिणींनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे कमेंट या ठिकाणी येतात आणि त्यांना त्यांचा रिप्लाय पण भेटून जातो. जर तुमचा हप्ता खरोखर आणखी पण बंद झाला असेल आणि तुम्ही खरोखर पात्र असाल, तुमचा हप्ता कधीपासून बंद झालेला आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, कारण की या ठिकाणी अपडेट दररोज सुरू आहे आणि अपडेट झाल्यानंतर या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी खरोखर पात्र नाही आहेत आणि त्यांनी ऑनलाईन अर्ज केलेला आहे त्यांना या ठिकाणी खरोखर पात्र असतील तर त्यांचा हप्ता जे आहे ते पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळं कोणालाही काळजी करायची गरज नाही आहे. फक्त तुम्ही कुठल्याही ॲपवर विश्वास ठेवू नका आणि त्या ज्या सरकारकडून उपाययोजना सांगितलेल्या आहेत त्याच करायच्या आहेत आणि कुठल्याही डुप्लिकेट वेबसाईटवर जायचं नाही आहे. जी ओरिजिनल अधिकृत वेबसाईट आहे तीच वेबसाईटवर यायचं आहे. तुम्हाला वेबसाईट पाहिजे असेल तर मला कमेंट करा, तुम्हाला ते कमेंटचे रिप्लाय पण भेटून जाणार आहे. नक्कीच मला थोडी पण माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.